अहवाल आलेला आहे आणि त्यात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. काय सांगा? माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यावेळेस मालवणला गेले होते त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते हेच वाक्य त्यांनी अधोरेखित केलं होतं की यामध्ये हलगर्जी झालेला आहे, हलगर्जीपणा, आणि यावर आता या अहवालाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला. माझ्याकडे तो अहवाल आहे आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की या समितीत सिव्हिल इंजिनियर, तज्ज्ञ IT आणि नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असणार होता. शिवाजीराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, त्यामुळे हा पुतळा कोसळला. याला जो कोणी जबाबदार असेल, मग ते PWDचं खातं असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, इंजिनियर असेल, त्या भागाचे मंत्री असतील, कोणी असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, त्या शिल्पाच्या बाबतीत घडलेली ही घटना ही देशद्रोहासारखी गंभीर घटना आहे. त्यामुळे जो अहवाल आला आहे तो अहवाल, त्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि जे याच्यात दोषी असतील, कोणी असो, त्याला सोडता कामा नये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुठलाही नेता, कुठलाही पक्ष, कुठलाही विभाग हे मोठं असू शकत नाही. एक शिवप्रेमी म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की तात्काळ यांच्यावर कठोर कारवाई करा, कारण याला फक्त आणि फक्त त्या विभागाचा आणि इंजिनियर्स आणि कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.